चारी कुठे गेली? चारे चारी ये ग. मंजिरी मंजिरी ये बाई ये बस इथे. चारे इथे बस. ते द्या तिच्या हातामध्ये. कुणी गोविंद घ्या. कुणी गोपाळ घ्या. कुणी श्रीकृष्ण घ्या. कुणी श्रीराम घ्या. कुणी माधव घ्या. मधुसूदन घ्या. कुणी गोविंद घ्या. कुणी गोपाळ घ्या. कुणी श्रीकृष्ण घ्या. कुणी श्रीराम घ्या. कुणी माधव घ्या. कुणी मुरलीधर घ्या. या नाव ठेवा काय ठरलंय ते. काय? शुभ्रा. हॅलो हॅलो हॅलो. बोलायचं नाहीये तर फोन कशाला करता? नॉनसेन्स. अरे काकू पाळणं म्हणा ना. आनंदाच्या क्षणाला. हो. कले कलेने ही चांदणी वाढते.
मुधोळकरांच्या अंगणी पाजळल्या या अमृत ज्योती आनंद हा आणुनी चंदन चर्चुनी हर्ष जलांचे नाव घातले बाळा नाव ठेवण्या जमला होता सुवासिनींचा मेळा घ्या ही राधिका घ्या ही रेणुका अनंत नामे बोला जगदोधारा धरी यशोदा पाळण्याची दोरी पाळण्याची दोरी कले कलेने. ओके एव्हरीवन, शुभ्रा. अरे अरे टाळ्या वाजवा. मंजुषाताई, अहो, कोणाची वाट बघताय? अनघाताईंची. म्हणजे मंजिरी वहिनी म्हणाल्या होत्या की त्यांनाही आमंत्रण दिलंय. आमंत्रण दिलं होतं तर अजून नाही आली म्हणजे नाहीच येणार. का नाही? म्हणजे त्या असं काही बोलल्या होत्या का? बोलायला कशाला पाहिजे? ज्या जागी आपली उपस्थिती खटकते तिथे आपण सहसा जात नाही. म्हणजे जाऊ दे ना. पण त्या आल्या असत्या तर बरं झालं असतं. भेटले असते त्यांना. खूप आभार मानले असते त्यांचे. खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी. सत्यजित दादा, तुम्ही मला जेव्हा त्यांच्या घरी सोडून गेलात ना तेव्हा खूप सांभाळलंय त्यांनी मला. एखादी सख्खी बहीण ज्या मायेने ज्या आस्थेने करेल ना ते परक्या असूनही अनघाताईंनी केलंय माझ्यासाठी. आज त्या आल्या असत्या तर. तुम्ही खरंच खूप निर्मळ मनाच्या आहात. जगातली अर्धी माणसं जरी तुमच्यासारखी असती हे जग वेगळं असतं खूप. सत्यजित दादा, तुम्ही त्यांचा नंबर द्याल मला? मी फोन करेन त्यांना. त्यांना विचारेन की तुम्ही का आला नाहीत. देतो मी तुम्हाला नंबर. पण कसं आहे मंजुषाताई, ज्या घरात आपला अपमान झालेला असतो त्या घराची पायरी आपण पुन्हा चढत नाही. अपमान? पण ह्या घरात कोणी त्यांचा अपमान कसं करेल? नाही म्हणजे देव माणसं राहतात इथे आणि त्यात अनघाताईंचा अपमान कोण कशाला करेल? तुम्ही आलायत ना आता या घरात, कळतील तुम्हाला काही गोष्टी हळूहळू. आणि जर नाहीच कळल्या तर मंजिरी वहिनींना विचारा. ती नक्की सांगू शकेल अनघास का नाही आली ते. चला मी आहे आता. परमेश्वरा, बोल बालिके, मी तुझा पती परमेश्वर आहे. नाही मोठा पती परमेश्वर. एवढंच आहे ना तर मगाशी बायको मरमर करत होती फंक्शन मध्ये, तेव्हा काय चाललं होतं तुझं? का आता काय झालं? काय झालं? तुमच्या मुदोळकरांच्या घरात फंक्शन असलं ना की पोटात गोळा येतो माझ्या. मखरात बसून पूजा करता ना माझी, तिथे किचन मध्ये झुंपलेलं असतं गाण्याच्या बैलासारखं आणि तू फिरत होतास. अगं मी बाहेर गेस्ट अटेंड करत होतो. पाहुणे नाही म्हणजे मी गेस्ट बरोबर होतो. त्या लग्न झालेल्या आधेड बायकांबरोबर फ्लर्ट करायचं सोडून मला जर किचन मध्ये मदत केली असतीस ना तर पुण्य गाठीला बांधलं असतंस थोडस. नको, आहे तेच पुण्य पुष्कळ आहे. आहे ते चुकू चाल. ते नेत्र पण काही म्हणा, वहिनींनी योग्य तोच निर्णय घेतला. शेवटी पिल्लूचं नाव शुभ्राच ठेवलं. नाही, मी खूप खुश आहे. तर तेवढं खुश होण्यासारखं काय आहे?
शुभ्रा असं नाव ठेवायचं ठरलं होतं तर शुभ्रा असंच नाव ठेवलं. त्याच्यात काय एवढं विशेष? काय आहे? तुला माहितीच मुळात अर्धवट असते. हो का? मग मुधोळकरांच्या घरातल्यांनी जर मला विश्वासात घेऊन सांगितलं तर मलाही पूर्ण माहिती मिळेल. अगं विश्वास कमवावा लागतो, तो काय असा मागून मिळतो? डायलॉग बाजी नकोय. जे काय बोलायचंय ते नीट बोल. काय माहितीये, आधी शुभ्रा नाव ठेवायचं हेच ठरलं होतं, पण नंतर नंतर त्या नावासाठी दादाचा विरोध होता. का? काय माहिती. म्हणजे तुला तरी कुठे पूर्ण माहितीये काही? अजब आहेत तुमचे घरवाले. आपले हं? आपलं म्हणायचं. तेच ते. मला काय वाटतं माहितीये का गौरांग, हं. सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनी दोघं मिळून आपल्याला फसवतायत. म्हणजे जगासमोर कडाकडा भांडतात आणि रूम मध्ये जाऊन एकमेकांना टाळ्या देतात जगाला कसं उल्लू बनवलं म्हणून. बुद्धिमत्ता छोटी. माझ्या बुद्धिमत्तेशी तुला काही घेणं देणं नाही. तू म्हणतेस तसं जरी असेल ना, तरी मी ते गोड मानून घ्यायला तयार आहे. कलियुगातलं बरंच ना तू. आहेत. तर बाकीच्यांच्या संसाराची चिंता सोड, स्वतःच्या बायकोची जरा तरी काळजी कर. एवढं मरमर करून थकलीये मी, भूक लागलीये मला. मी चाललीये जेवायला आणि तुला जर भूक लागली असेल ना तर स्वतः उठायचं, किचन मध्ये यायचं आणि जे काय हवंय ते वाढून घ्यायचं. कळलं का? ए ऐक माझं. आता काय? नेत्रा ऐक माझं. अरे ऐकतीये मी, कान फुटले नाहीयेत माझे. बोल. नाही, तुला नाही वाटत की शुभ्राला खेळायला एखादं भावंड हवं? लावून सांग तुझ्या दादा बहिणींना, बघ त्यांना झेपतंय का अजून एक बाळ. अगं चुलत भावंड, तू मी आणि गौरांचं बाळ. या बात आहे. गौरांगराजे, यावेळी एकट्याला जमतंय का बघा. या कामात मी नाही मदत करू शकणार तुमची. अजो काय करते? ऐक ना माझं. अजो नाही. हो थोडी माझं बच्चू. आधी बोबडं बोलणं सोड आणि स्वतः मोठा हो. पोरं जन्माला घालतोय. पती परमेश्वर. मी सांगितलं होतं शुभ्रा हे नाव नको म्हणून, मग तरीही हे नाव का ठेवलंस? पण तुम्ही हेही सांगितलं होतं ना, नाव काय ठेवायचंय ते तूच ठरव म्हणून. मला शुभ्रा नाव आवडलं होतं आणि म्हणून मी ते ठेवलं. हे खरं कारण नाहीये. तुम्हाला खरं कारण ऐकायचं? ऐका, तुमच्यासाठी हे नातं डागाळलेलं, संपलेलं असू शकतं, पण माझ्यासाठी तसं नाहीये. माझ्यासाठी हे नातं आजही तितकंच पवित्र आहे आणि म्हणून मी हे नाव ठेवलंय. तुमचं हे असं वागणं अपेक्षित होतं मला आणि त्याबद्दल माझं काही म्हणणंही नाही. ज्या दिवशी तुम्ही मला सांगितलंत ना, आपल्याला मुलगी झाली तर तिचं नाव आपण शुभ्रा ठेवायचं, बस त्या दिवसापासून ही माझ्यासाठी शुभ्राच आहे. मी कधीच तिचा वेगळ्या नावाने विचारच नाही केला. मी माझ्यासाठी शुभ्रा आहे आणि शुभ्राच राहणार. हा, आता माझ्यावर सूड उगवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही नावाने तिला हात मारू शकता आणि आय नो तुम्ही तसं करालही. तुला वाटतो तितका मूर्ख नाहीये मी, आणि तू इतकी महत्वाची नाहीयेस की तुझ्यावर सूड उगवण्यासाठी मी माझ्या बाळाचा वापर करेन. कळलं? मंजिरी, चल 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 चल. कुठे? अगं तुझी आणि बाळाची दृष्ट काढायची. चल आजी, घे 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 बाळाला घे. चल चल, नजर काढून टाक. हो हो.
आजी आता कशाला उगीच माझी दृष्ट काढताय तुम्ही? म्या सांगते म्हणून. अगं असं काय करतीस? एवढे पाहुणे रावळे आले घरात, कुणाची नजर लागाय नको तुला आणि या पोरीला बी. झाडापेडाची, भूताखेताची, वाटेवरच्या वाटसरूची, पाहुण्या रावळ्याची कोणाची दृष्ट लागली असेल तर जळून जाऊ देत रे बाबा. अहो पाहुण्यांची कशाला दृष्ट लागेल आजी? मुद्दामून कुणाची नजर लागत नसती ग, पण कुणाची कुणाच्या प्रती असूया असती, कुणाची अतृप्त इच्छा असती, पराशक्ती असती नव, ती अवतीभोवती फिरत असती बघ. कुणाच्या मनात काय असेल सांगता येतंय वय. हा हे बघ, बाळ जन्माला येते नव तेव्हा त्याच्या बरोबर 2 पर्या बी येतात. एक चांगली परी असती आणि एक वाईट परी असती. चांगली परी असती का नाही, ती बाळाचं संरक्षण करण्यासाठी कवच सोडून जाते बघ, आणि हे कवच आपल्याला जतन करून ठेवायचं असते. म्हणून ह्यो समजा उपद्व्याप. समजलं तुला? बरं चुकलं माझं, सॉरी चुकलं माझं. बस चल मी आता हे टाकून ये. अरे प्रिया तू ये ये, तुझी बी दृष्ट काढती ये. नाही नको, माझी कशाला, मला कोणाची नजर लागणार आहे? हा ते बी बरोबरच आहे म्हणा. सुहासरावांच्या नजरेत तू भरलेली आहेस. तुला कुणाची दृष्ट लागणार? येते गम्या. तुला का हसू येते? तुला का हसू येते? काय कळतं तुला? प्रिया मावशी कुठे आहे? प्रिया मावशी बघू 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 बघू. ओ गे तरी माझं बघू. नाही नाही. आता तरी सांगशील का काय झालंय ते? तू का आम्हा सगळ्यांना इथे जमवलंय? आई अगं टेन्शन काय घेतेस तू एवढं? मला फक्त एक अनाउन्समेंट करायची होती. अनाउन्समेंट? हो. सुहास, तुझ्या आणि प्रियाच्या लग्नाची अनाउन्समेंट. तर मी असं जाहीर करतो की या महिन्याच्या 17 तारखेला चिरंजीव सुहास आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रिया या दोघांचा विवाह संपन्न होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं लग्न रजिस्टर्ड होणार नाही. सागर संगीत विधिवत धूमधडाक्यात लग्न पार पडणार आहे तुमचं. कळलं? आणि याच्यावर मला कुठलीही आर्ग्युमेंट नकोय. कसं आहे सुहास, माझं स्वतःचं लग्न खूप घाईघाईत झालं. त्यामागची कारणं खूप वेगवेगळी आहेत. हो ना? गौरंगनी तर काय, त्याच्या लग्नात येण्याचीच आम्हाला संधी दिली नाही. त्यामुळे यावेळेला कुठलीच कसर बाकी राहायला नको. सगळ्यांची सगळी हौस मौज भागली पाहिजे. आणि तू टेन्शन घेऊ नको सुहास. तुम्हा दोघांना कुठलंही टेन्शन, कुठलाही त्रास घ्यायचा नाही. तुमचं लग्न आम्ही लावणार. काय आई, बरोबर बोलतोय ना मी? हो हो, छानच. म्हणजे मला तरी आवडला. सुहासराव, तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही,
मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. विधिवत तर विधिवत. भाऊजींनी लग्नाची तारीख डन केली यातच मला आनंद आहे. थँक्स भाऊजी. अरे थँक्स. प्रिया, कॉंग्रॅच्युलेशन. आणि सुहास, तुला सुद्धा. थँक्यू. माझ्या लग्नाची तारीख तू मला विचारल्याशिवाय का ठरवलीस? का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे त्या दिवशी कुठली अपॉइंटमेंट आहे का किंवा कुठे जायचं आहे का? का टोमणे मारतोयस? माझी कुठली अपॉइंटमेंट असणार आहे? हा मग काय प्रॉब्लेम आहे? कसं आहे प्रिया, मी घरातल्या सगळ्यांचा कम्फर्ट बघूनच ही तारीख ठरवली. पण तू का टेन्शन घेतेस? अगं तू उत्सव मूर्ती आहेस. तू या गोष्टींची काळजी नाही करायची आता. सत्यजित, पण निदान एकदा विचारलं असतंस तर. पुन्हा तेच. अगं कशाला? आणि मला एक सांग, आता सुहास बरोबरच लग्न करायचं हे ठरलंय ना? ठरलंय ना? आणि तेही लवकरात लवकर करायचं. मग एक तारीख ठरवायला नको का? मी इनिशिएटिव्ह घेऊन ठरवली तारीख. आणि प्रिया, घरातली मोठी माणसं जेव्हा आपल्यासाठी निर्णय घेतात ना, तेव्हा आपण रिलॅक्स व्हायचं असतं. सो नाउ यू जस्ट सिट बॅक अँड एन्जॉय युअर मॅरेज. ओके? हे बरं आहे तुझं. कोणाला विचारायचं नाही, समोरच्याला विश्वासात घ्यायची तसदी घ्यायची नाही, स्वतः निर्णय घेऊन मोकळं व्हायचं. आणि स्वतः घेतलेला निर्णय समोरच्याला योग्य प्रकारे पटवू नाही द्यायचं. म्हणूनच या घरातलं सगळं छान चाललंय. हो ना, तू स्वतः सगळं बघतोयस म्हणून चांगलंच आहे. बाय द वे, सुहास पुण्याला जायला निघालाय आणि तो इन्सिस्ट करत होता की मीही पुन्हा त्याच्याबरोबर यावं. या आता हे तुम्हा नवरा बायकोंचे निर्णय आहे. मला काय विचारतेस? नाही, घरातल्या मोठ्यांना विचारावं असं तूच म्हणालास ना? असं मी नाही म्हणाल. आणि एनिवे, तू सांगत असशील तर मी ऐकलं, विचारत असशील तर गरज नाही. ट्रॅव्हल सेफली. बाय. थँक्यू. आज मी लय खुश आहे बघ. सत्यजितने हे एक काम माझ्या मनाप्रमाणे केलं. तुझ्या आणि सुहासच्या लग्नाची तारीख ठरली आहे. कधी तुला नववधूच्या रूपात बघीन असं झालंय बघ. आत्या खूप प्रेम करतेस ना माझ्यावर, आणि हे सगळं तू त्या प्रेमापोटीच म्हणतेस. अगं तू माझी पोरगीच आहेस. पोरीचं लगीन ठरल्यावर आईला जो आनंद होतो, जी धडधड होते ना, तशीच धडधड माझ्या मनात होती बघ. माझं काळीज अगदी भरून आले. आत्या बास आता. किती करशील माझ्यासाठी? इतकं केलंस ना तर माझा पाय धजावणार नाही इकडनं निघायला. असं कसं नाही धजवणार? सुहासरावांबरोबर अगदी आनंदानं जाशील. आत्ता निघालीस ना? आत्या नाही जायचं? अगं, पण मला लई बरं वाटलं बघ. तू पूर्वीचं समद इसरून नव्यानं आयुष्याला सुरुवात करते. सुहासरावांना आपलं केलं, त्यांना जीव लावलास. तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती बघ माझी. आत्या, त्या सगळ्या जुन्या गोष्टी कधी ना कधी विसरायच्याच होत्या. योग्य वेळी विसरलेल्या बऱ्या, नाही का? बरोबर आहे तुझं. आणि आत्या, हे मी तुला आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते. माझं लग्न झालं ना की तुझी हक्काची 2 घरं असतील. हे एक आणि माझं पुण्याचं एक. आणि तिथे माझ्या बरोबर राहायला यायचंयस तू. नाहीतर एक काम कर ना, माझं लग्न झालं ना की माझ्या बरोबरच चल पुण्यात.
न ग बाई, का? तुमच्या राजा राणीच्या संसारात माझं काय का? आणि ते काय म्हणतात ना, कबाब मी हट्टी. बरं चल आत्या, तुझ्या गप्पा काही संपायच्या नाहीत, मला निघायचंय पुण्यात. हा, जा बाई जा. सुहासराव बेचैन झाले असतील ना, तगमग झाली असेल त्यांच्या जीवाची. तू का त्यांची चेष्टा करतेस? हो गो बाई, एवढी नवऱ्याची काळजी वाटते आता. लाजली ग बाई माझी लाज. वेळ वाळूसारखी मिस्टअप चालली हातातून. दिवस खूप कमी राहिलेत. काही करून सत्यजित मंजिरीचा संसार मोडायलाच हवा. तो मूर्ख आशिषही काही करत नाहीये. नाही, मलाच जाऊन त्याला भेटलं पाहिजे, आजच्या आज कसंही करून. पण त्याआधी या सुहासला घोळात घ्यायला हवं. प्रिया. सुहास, दचकले मी. अरे बापरे, एवढं दचकायला काय झालं? इथे कोण येणार आहे दुसरं माझ्याशिवाय? नाही तसं नाही, असं कोणी अचानक आलं ना की मला घाबरायलाच होतं. सॉरी. सॉरी कशाला? मी तुला असं घाबरवलं ना म्हणून. नाही तसं काही नाही. कसला एवढा विचार करत होतीस? माझ्या मैत्रिणीचा. मैत्रिणीचा? पुण्यातल्या मैत्रिणीचा? हो, तिचाच. काय झालं तिचं? काही नाही, आमचं थोडंसं भांडण झालं. कशावरून? तुला आठवतं का, लास्ट टाइम मी पुण्याला आले होते तेव्हा त्या मैत्रिणीकडे जायचा प्लॅन करत होते. आज सकाळी तिचा फोन आला आणि ती माझ्याशी भांडायलाच लागली. म्हणाली 2 दिवस तू पुण्यात होतीस, एकदा पण यायला जमलं नाही का तुला? मग मी पण तिला काहीतरी बोलले आणि आमचं भांडण झालं. ती चिडली आणि खूप नाराज झाली माझ्यावर. पण बरोबरच आहे ना तिचं. 1 मिनिट, तू आधी ठरव तू कोणाच्या बाजूनी आहेस. ह्याला काय अर्थ आहे? मागच्या वेळी तुझ्यामुळेच मी गेले नव्हते तिच्याकडे, आठवतंय ना तुला? हो, मला चांगलंच आठवतंय. मग अगं पण तुझी ती एवढी चांगली मैत्रीण आहे, तिने तुला आग्रहाने भेटायला बोलावलं होतं आणि तू गेली नाही, त्यामुळे ती नाराज होणं इट्स बट नॅचरल. सुहास, तू उगीच सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. म्हणजे लॉ केलं असतंस ना तर उत्तम लॉयर झाला असतास. तू सांगत असशील तर लॉ करतो. काही गरज नाहीये. माझ्या त्या मैत्रिणीचं काय करू तेवढं सांग फक्त. गुड क्वेश्चन. आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे. अगं तू आता पुण्यातच आहेस तर जाऊन भेट ना तिला. खरंच जाऊ? म्हणजे सोना, तुला चालेल ना मी गेले तर? शोना, तुम्हारी इसी अदा पे तो हम मर मिटे हैं जाने मन. सुहास, तू सिरियस होणार आहेस का? ओके सिरियस. या तू तुझ्या मित्रमैत्रिणींना जाऊन कधीही भेटू शकते, त्याबद्दल माझी कधीही हरकत नव्हती, नाहीये आणि नसणार आहे. तसं नाही रे, पण लास्ट टाइम तूच म्हणाला होतास हे 2 दिवस आपण फक्त एकमेकांसाठी काढलेत आणि त्यातला वेळ तिसऱ्या कोणाला तरी का द्यायचा म्हणून. प्रिया, ते मी तुला मागच्या वेळेला म्हणालो होतो. हो की मागच्या वेळेमध्ये आणि या वेळेमध्ये खूप फरक आहे. काय आहे, मागच्या वेळेला तू माझी कधीतरी होणारी बायको होतीस, आता तू माझी 17 तारखेला होणारी बायको आहे. आणि हे कन्फर्म आहे. काउंट डाऊन हॅज ऑलरेडी स्टार्टेड मॅम. त्यामुळे आपल्याला हवा असलेला निवांत वेळ 17 तारखेनंतर आहे आपल्याकडे. तू तुझ्या मैत्रिणीला जाऊन भेटून ये, मी सुद्धा जरा बाहेर जाऊन येतो, माझं काम आहे. एक मिनिट. काम काम म्हणजे कुठे चाललास तू? मॅडम, आपल्या लग्नाची तारीख जरी सत्यजित मुधोळकरांनी फिक्स केली असली ना, तरी हनीमून आपल्या दोघांनाच करायचंय.
त्याची मॅनेजमेंट नको करायला. अच्छा. माझ्या मित्राची एक ट्रॅव्हल एजन्सी आहे, तर जरा त्याच्याकडची पॅकेजेस बघून येतो ना. युरोप, स्वित्झर्लंड. बस बस बस, इथे बसवून सगळी दुनिया नको फिरवू मला. हे सांग ना, पण तुला कुठे जायचंय? तुला जायचं असेल ना तिथे, कारण तुझी आवड हीच माझी आवड. सुहास, तू लास्ट टाइम काहीतरी म्हणत होतास ना, बाली का काहीतरी? ए, खरंच चालेल तुला? हो खरंच? हो, ओ, इट्स अ ब्युटिफुल प्लेस. मग डन करून टाकूया. नक्की. थँक्स. बाय. बाय. ए, चल ना, मी सोडतो तुला. अरे नाही, नको. काय आहे, त्या मैत्रिणीचा फोन येणार आहे मला, मग निघणार आहे मी. तू जा, मला थोडासा वेळ आहे. ओय. बाय. बाय. टाटा. बाबा चाललं ऑफिसला. ऑफिस मधून येताना बाबा खूप खाऊ आणणार आमच्यासाठी, पण आम्ही कशा खायच्या खाऊ, आम्हाला दातच नाहीयेत. बाय. अहो, काल अनघाताई नाही आल्या बारशाला. तुला काय खाजवून खरूच काढण्यात इंटरेस्ट आहे का? अहो, तसं नाही, मी फक्त विचारतेय, त्या बारशाला आल्या नाहीत, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? जरी असला प्रॉब्लेम तरी तुला काय फरक पडतो, तुझ्या मनासारखंच झालंय ना. कसं आहे मंजिरी, माझी मैत्रीण कोडगी नाहीये. या घरात तिच्याकडे कुठल्या नजरेने बघितलं जातं हे तिलाही माहितीये, मलाही माहिती आणि सगळ्यांना माहितीये. सगळ्यात जास्त ते तुला माहितीये. मी तिला माझ्या मुलीच्या बारशाचं आमंत्रण केलं, आग्रह केला. माझं मन मोडू नये म्हणून तिने त्या आमंत्रणाचा स्वीकार केल्यासारखं दाखवलंही. पण शेवटी तिलाही मन आहे ना, तिलाही तिचा स्वाभिमान आहे ना. तो जपण्यासाठीच नाही आली ती. कळलं? कळलं. या घरातली एक व्यक्ती आजपर्यंत माझ्याकडे कुठल्या नजरेने बघत आली हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही माहितीये. रादर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहितीये. पण मी सुद्धा राहतेच ना या घरात. मलाही मन आहे ना, मलाही स्वाभिमान आहे. पण त्याची तुमच्या लेखी काही किंमत आहे की नाही? मी ऐकून घेतोय म्हणून तू वाटेल ते बोलशील ना, तर हे बघे, तू जो कोण असशील, तू जर तुझं नाव सांगणार नसशील ना, तुझ्याशी बोलण्यात आणि तुला भेटण्यात मला काही इंटरेस्ट नाही. कळलं? त्यामुळे जर तुला तुझी ओळख सांगायची असेल तरच पुढे बोलायचं, नाही तर फोन ठेवून द्यायचा. शांत व्हा मिस्टर मुधोळकर. मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय की आपली फार जुनी ओळख आहे. मग नाव सांगायला घाबरतोयस कशाला? आशिष. आशिष शिर्के. अच्छा, म्हणजे तू अजूनही जिवंत आहेस तर? अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा फॉर्च्युनेटली. मिस्टर मुधोळकर, मला तुम्हाला भेटायचं. जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर मला तुम्हाला भेटायचंय. त्यामुळे प्लीज तुम्ही भेटायला या. का?
खरं तर मलाच तुम्हाला भेटायला यायचं होतं, पण आता ते शक्य नाही. मी पुण्यात आहे. तुम्हाला पत्ता टेक्स्ट करतो. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा प्लीज भेटायला या. शक्य असेल तेव्हा कशाला? सापाला ठेचायला मुहूर्त नाही शोधावा लागत. आपण भेटतोय आज, आत्ता, ताबडतोब. मोस्ट वेलकम मुधोळकर. अहो, कुणाचा फोन आहे? तू असं विचारतेस जसं तुला काही माहितीच नाही. म्हणजे सॉरी, मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. हे सोड ना मंजिरी, बास झाली तुझी नाटकं. सांग, कधी ठरलं होतं तुझं? हा, कधी ठरलं होतं तुझं आणि आशिषचं की त्यांना आज मला असा फोन करायचा म्हणून? आशिषने? त्याने कशाला फोन केला तुम्हाला? आणि काय म्हणाला काय तो? तो काय म्हणणार? भेटायला बोलवतोय मला. कुठेतरी मरतोय ना तिकडे पुण्यात, भेटायला बोलवतो. मी भेटतो ना, जाऊन भेटतो ना त्याला. तुझ्याशी लग्न करण्याची घोडचूक केली ना मी, त्याची फळं भोगतो मी आता. जातो त्याला भेटायला. अहो का? नाटक बंद, नाटक बंद. माझ्या समोर तरी हे नाटक आता चालणार नाही मंजिरी. आता मला आरशासारखं सगळं स्वच्छ दिसतंय. तुझ्या त्या भिक्कारड्या याराकडचे पैसे संपले असतील. त्याने काल तुला फोन केला, मनू डार्लिंग माझ्याकडचे पैसे संपलेत, मला पैशांची गरज आहे, मला पैसे दे. मग मनू डार्लिंग म्हणाली, सोना माझ्याकडे कुठून असणार पैसे? पण माझा तो बावळट नवरा आहे ना, त्याच्याकडे रगड पैसा आहे, त्याला कर ना फोन, तो देईल ना तुला पैसे. मागच्या वेळी नाही का त्याची मुलगी आपण पळवून नेली, तरी सुद्धा त्याने काय केलं आपलं? काहीच नाही. तो तर अजूनही आपली लाज जपतो. तो देईल तुला पैसे, माग त्याच्याकडे पैसे. अहो अहो, हे बघा, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. तुमचे भ्रम तुम्ही लादताय माझ्यावर. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की हा त्याचा नक्की काहीतरी डाव असणार आहे. पुढे त्याचा कुठलाच डाव चालणार नाहीये मंजिरी. काय ना, तू माझ्या मुलीची आई आहेस, त्यामुळे या गोळ्यात तुझ्या डोक्यात नाही घालू शकत मी. पण त्याच्या बाबतीत असं कुठलंच बंधन नाहीये माझ्यावर. माझा मनस्ताप तरी कायमचा संपेल. अहो प्लीज, हे बघा, तुम्हाला शपथ आहे आपल्या पिल्लूची. हे पिल्लूचं नाव घेतलंस ना, तर इथल्या इथे मारून टाकेन, तुला सांगतोय. अहो 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 अहो, दार उघडा ना. आजी, कोणी आहे का? प्लीज दार उघडा ना.